ह्या एका डोंगरामुळे मराठ्यांची राजधानी 12 दिवसापर्यंत जळत होती. तर नमस्कार, मी ब्लॉगर तुषार आणि मराठ्यांची राजधानी रायगड सिरीजचा हा शेवटचा पार्ट. रायगडवरती हा अनुभवलेला मी सुंदर क्षण माझ्यासाठी कायमच अविस्मरणीय राहणार आहे. आम्हाला आता जायचं होतं रोपवेनं. जवळपास आमच्या आधी 500 लोक होती, त्यामुळे 1 ते 1.5 तासाच्या वरती आम्हाला वेळ लागणार होता. आता आम्ही रायगडवरच्या पायरीवरतीच आराम करून घ्यायचा म्हटलं. आराम करून झाला. आता आमचा आला नंबर आल्यानंतर आम्ही रोपवेत बसलो, पण जाताना हा पोटल्याचा डोंगर मात्र आम्हाला दिसला. 1818 मध्ये 2 इंग्रज अधिकाऱ्यांनी या पोटल्याच्या डोंगरावरती तोफा चढवल्या आणि जवळपास 1880 तोफगोळे डागले. त्यामध्ये पोटल्याच्या डोंगराच्या दिशेने असलेले दारू कोठार उद्ध्वस्त झाले आणि मोठा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर मराठ्यांची राजधानी जवळपास 12 दिवस जळत राहिली. ह्याच रायगडाने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक बघितला होता. मराठ्यांची समृद्ध राजधानी जळली, पण तो समृद्ध इतिहास त्यांना जाळता आला नाही. आता जायचं होतं पाचाडला, कारण राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी. आऊसाहेबांचं दर्शन घेतलं आणि निघालो परतीच्या प्रवासासाठी. जर छत्रपती शिवाजी महाराजांना अजून 10 वर्ष आयुष्य लाभलं असतं तर मराठ्यांचा आणि अखंड हिंदुस्थानाचा इतिहास कसा असता हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.